तुमच्या असण्याने काही फरक पडतोय की नाही? कारण जर नसेल पडत तर आपल्याकडे AI आहे की. सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांमध्येच काही ना काहीतरी क्वालिटीज असते, पण ते प्रूव्ह करू शकत नाही. आय एम अ व्हेरी प्रो जेन्सी. मला असं वाटतं की त्या लोकांना माहीत आहे की त्यांना काय हवं आहे आयुष्यामध्ये. म्हणजे समोरच्यांना दाखवण्यासाठी आपण स्वतःला प्रूव्ह करतो. जर मला वाटत असेल की मी लोकांपेक्षा चांगली नाही दिसत आहे, मग माझ्या सोन्याचं कडं बघणं जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. जेव्हा मी जशी आहे तशी मला पुरेपूर आहे असं वाटत नाही, तेव्हाच मला लोकांशी कंपेअर करायची गरज वाटते. कलिग्स जर पुढे गेला तर दुसरा मागचा लगेच थोडा इन्सिक्युअर होतो. कारण लोक उपाशी आहेत, पण फेल्युअर होतं आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये, तेव्हा आपण स्वतःला सांगायला लागतो की अरे मी वाईट आहे. कॉर्पोरेट लाईफमध्ये जगताना खूप चॅलेंजेस आहेत. माणसांचे किती स्वभाव असतात, खूप. जितक्या किती छटा येते माणसांच्या स्वभावाच्या. ॲक्च्युली छटा हजारो आहेत. राईट लेग, लेफ्ट लेग, ग्रोथ मोड. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे, त्यामुळे सगळीकडे स्पर्धात्मक वातावरण आहे. या वातावरणामध्ये, या स्पर्धेच्या काळामध्ये स्वतःला प्रूव्ह कसं करायचं, स्वतःला सिद्ध कसं करायचं, हे मोठं आव्हान आजच्या नवीन पिढीपुढे आहे. अशा द्विधा मनस्थितीमध्ये असताना तरुणांनी काय करावं, यश आणि अपयश यांच्यामध्ये सांगड कशी घालावी, आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आदिती बरोबर. आदिती ही बिहेवियरल ॲनालिस्ट आहेत आणि त्याचबरोबर हाय परफॉर्मन्स लीडरशिप कोच देखील आहे. हाय आदिती, कशी आहेस तू? एकदम मजेत. थँक्यू सो मच. किती दिवसांनी आपण परत भेटतोय. मला वाटतं ऑलमोस्ट 1 इयर. ओके ना, आपण 1 वर्षांनी तरी भेटतोय. जसं आपण म्हणतोय की सध्या सगळीकडे कॉम्पिटिशन्स आहेत. तू एक बिहेवियर ॲनालिस्ट आहे. या कॉम्पिटिशन बघितल्यावरती तुला काय वाटतं, काय चॅलेंजेस आहेत हल्लीच्या पिढीपुढे? मला असं वाटतं की कॉम्पिटिशन आपल्याकडे ओव्हरऑल प्रत्येक पिढीला नव्याने होतीच. आता तसं स्पीड खूप बदललं आहे आणि आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आता एवढं सगळं होतं आहे आणि मी कसं मॅनेज करणार. जर आपण सगळंच मॅनेज करायला लागलो तर हे सगळं कठीण आहे, नो डाऊट. पण जर तुम्ही एखादा विषय किंवा एखादी फील्ड पकडली आणि त्या फील्डमध्ये आपली एक्सपर्टीज बिल्ड केली, तर तुम्हाला सर्वाईव्ह होण्याऐवजी त्याच्यामध्ये थ्राईव्ह व्हायला पण खूप ऑप्शन आहेत. म्हणजे एक वेळ होतं जेव्हा तुम्हाला फक्त भारतातले किंवा फक्त मुंबईतले जॉब अवेलेबल होते. तुम्ही आपला जॉब सोडून बाकी काहीच करू शकत नव्हता. पण जर तुमची तयारी असेल शिकायची आणि स्वतःला सातत्याने नव्याने शोधायची, तर तुम्ही तुमचा एक जॉब करत असताना अजून 3 गोष्टी करू शकता. ती पॉसिबिलिटी आत्ताच्या वेळेमध्ये आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याकडे आहे. पण कॉम्पिटिशन ही थोडीशी तुमच्या करण्याच्या मानसिकतेवर खूप निर्भर आहे असं मला वाटतं. आत्ताची जी पिढी आहे म्हणा किंवा आत्ताचं जे वर्क कल्चर आहे, त्याच्यामध्ये प्रूव्ह युअर सेल्फ हे खूप ऐकावं लागतं मुलांना. व्हॉट यू मीन बाय प्रूव्ह युअर सेल्फ? म्हणजे तू कुठलंही काम करत असताना एक्झॅक्टली काय व्हॅल्यू जनरेशन करते. म्हणजे पूर्वी असं होतं की माझ्या फक्त असण्याने ऑफिसमध्ये सकाळी आलं की संध्याकाळी गेलं की मी येते ना ऑफिसला असं म्हणून काम व्हायचं. पण आता तसं नाही होतं. आता तुम्ही ऑफिसला आल्यावर तुम्ही नक्की त्या प्रोजेक्टसाठी किंवा ओव्हरऑल ऑर्गनायझेशनसाठी कॉन्ट्रिब्युशन काय करता, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ती व्हॅल्यू तुम्ही जनरेट करता की नाही, तुम्ही खरोखर तुमच्या असण्याने काही फरक पडतोय की नाही. कारण जर नसेल पडत तर आपल्याकडे AI आहे की, सॉफ्टवेअर आहेत की, बाकी लोकं आहेत जी एक्स्ट्रा करायला थोडेसे तयार आहेत की. मग त्यामुळे तुम्हाला जर तुमची जागा टिकवून ठेवायची असेल तर तुमचं कॉन्ट्रिब्युशन एक तर स्वतःसाठी डिफाईन करायला पाहिजे. ते डिफाईन केलेलं कॉन्ट्रिब्युशन महिनोन-महिने जसं वर्षानुवर्षामध्ये आपण कसं इम्प्रूव्ह करणार हे स्वतःला माहीत असलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी बरीच लोकं, स्पेशली मराठी लोकं करत नाहीत, ती म्हणजे हे कॉन्ट्रिब्युशन लोकांना आपण करतो आहोत हे सांगायला आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे आपण असं कसं सांगायचं, म्हणजे असं सांगितलं तर म्हणजे मी माझी स्वतःची तारीफ करणार ना. पण असं तारीफ करण्याचा पार्ट नाही येतो, फक्त बढावे मारण्याचा पार्ट नाही येतो. इट इज कॉल्ड कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह प्रेझन्स. मी जे काम करते आहे ते माझ्या कामाविषयी जर मी तुला सांगितलं नाही आणि तुला कळलं नाही तर तुला असंच वाटत राहणार की मी काम केलं नाही. त्यामुळे काम करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे की लोकांना आपण केलेलं काम विशिष्ट पद्धतीने सांगता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे. त्याच्यात कमी पडणारी लोकं खूप मेहनत करतात पण त्यांना प्रमोशन्स मिळत नाहीत किंवा रिझल्ट्स मिळत नाहीत. हा प्रॉब्लेम होतो.
आता जसं तू म्हणालीस की मराठी लोक स्वतःला म्हणजे खूप कष्टाळू आहेत, खूप हो, काम करतात, सगळं हो. आहे, पण त्यांना ते म्हणजे तो शो ऑफ करता येत नाहीये. पण शो हा ऑफ शो ऑफ म्हणण्यापेक्षा नाहीये. हा. ऍक्च्युली आपण म्हणूया की त्यांना ते दाखवता येत नाहीये, म्हणजे काम करतायत हो. पण ते इतरांना दाखवण्याची त्यांना गरज वाटत नाहीये म्हणा, किंवा त्याच्यात ते थोडेसे कमी पडतात. त्यासाठी काय करायला हवं? एक तर पहिलं आपल्या कल्चरमध्ये असं आहे की आपल्याला समजा तू म्हणाली नसतं की अरे असं शो ऑफ होतो. आपल्याला जरा आपल्या कामाविषयी सांगावंसं प्रयत्न झाले की बाकीची मराठी लोकच म्हणतात अरे का शो ऑफ करायची गरज आहे. मग आपण नाही करत. कल्चरलीच आपल्याला असं वाटतं की करत राहिलं पाहिजे. माय वर्क विल स्पीक फॉर माय सेल्फ. पण आता वेळ बदलली आहे, काळ बदलला आहे आणि त्यामुळे वर्क स्पीकिंग फॉर युअर सेल्फ डझंट वर्क आणि आपल्याला आपला अप्रोच बदलायला हवा. पहिली गोष्ट हे महत्त्वाचं नाही की तुम्ही सगळ्यांना सांगाल, पण तुमच्या प्रोग्रेससाठी, तुमच्या प्रमोशनसाठी, तुमच्या अप्रेझलसाठी काही 2 ते 3 महत्त्वाची लोकं आहेत, जी तुमच्या टीममध्ये असतात. तुमचा इमिजिएट बॉस असतो, त्या बॉसचा बॉस असतो, तुमच्या टीममध्ये किंवा प्रोजेक्टचा जो लीड असतो. अशी 2 ते 3 महत्त्वाची जी लोकं आहेत, त्यांना आपण आता कुठे आहोत, आता कुठल्या 3 प्रॉब्लेम्सवर मी फोकस करणार आहे आणि त्यासाठी मी काय प्रयत्न करते आहे किंवा करतो आहे, हे कम्युनिकेट करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच आपल्याला वाटतं की असं कसं करायचं, त्यांना वेळ नसेल, मग तेव्हा ईमेल लिहावा त्यांना. कधी छोट्याशा कॉफी ला भेटलो किंवा आजूबाजूला ते असताना मीटिंगमध्ये असतो, तेव्हा आपण हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की 2 मिनिटं आहेत का बोलायला? मला थोडंसं क्लिअर करायचं होतं की आत्ता ह्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये मला या 3 गोष्टींवर विचार करायचा. आणि हे अमेरिकन कल्चरमध्ये बरंच आहे बरं का. म्हणजे आपल्या कल्चरमध्ये ते नाही आहे, त्यामुळे लोकांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं. पण मग मी बऱ्याच लोकांना सांगते की बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी करा. सांगा की मी आता एका कोचसोबत काम करते. तिने सांगितलंय की तुझ्या बॉसशी जाऊन बोलायला आणि हे क्लिअर करायला की हे 3 गोल्स जर मी पुढच्या 3 महिन्यासाठी घेतलेत तर चालणार आहे का? हा एक पद्धतीचा भाग झाला. कारण तुम्हाला सांगायचं आहे, पण तुम्ही डायरेक्टली सांगू नाही शकत. समजा बॉस ऐकायला तयार नसेल, तर आपल्याला असं वेगळं कुठलं तरी कारण शोधावं लागेल, की अरे मी कुठेतरी अप्लाय करतोय, काहीतरी नवीन शिकतोय, मला हे कॉलेजचं ॲप्लिकेशन करायचं आहे, हा कोर्स. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतःचे वाटा शोधा, पण कम्युनिकेशन इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्या सिनियर बरोबर सतत बोलत राहा, आयडियाज डिलिव्हर्ड करत राहा, सो दे कॅन सत- गेट की यांच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, ते काय सतत create. बोलत राहिलं ना की बऱ्याचदा असं होतं की कारण नसताना बोलत राहिलं तर प्रॉब्लेम आहे. मी तुला एक उदाहरण देते. मी एका कॉलेजच्या MBA कॉलेज टाईप असं कुठेतरी ग्रुप डिस्कशनला स्टुडंट असताना गेलेले आणि तेव्हा आम्ही बसलो कॉन्व्हर्सेशनला आणि असे 15-20 जण होतो आम्ही एका ग्रुप डिस्कशनमध्ये. तर एका मुलाने असं कॉन्फिडेंटली सुरू केलं आणि तो म्हणाला की मला ह्या सगळ्यांना वेलकम करावंसं वाटेल आणि थँक्यू तुम्ही इकडे सगळे आलात. आणि आम्ही असं कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघतोय की का असं म्हणतोय हा, की ऑफकोर्स आम्ही आमच्या परीक्षेसाठी आलोत, पण त्याने असं हे दाखवायला की मी किती कॉन्फिडंट आहे त्याने असं काय 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 बोलला तो. पण तो काही बोलला त्याला काहीच अर्थ नव्हता. आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही काही काही बोललो, मुद्दे मांडले आणि तो म्हणाला टू समराईज द पॉईंट. मग त्याने आमचेच मुद्दे समराईज केले. तो खूप कॉन्फिडंट होता, पण त्याच्या मुद्द्यांना काही अर्थ नव्हता. सो त्यामुळे फक्त सातत्याने आयडियाज देणं महत्त्वाचं नाहीये. Implement आयडियाजनं करणं. महत्त्व असणं आणि त्याने ॲक्च्युली कॉन्ट्रीब्युशन होणं खूप ते पण महत्त्वाचं बरोबरच आहे. आहे. म्हणजे हल्ली असंच आहे की जसं तू सांगतेस की कॉम्पिटिशन्स तर आहेत, प्रूव्ह करणं पण गरजेचं आहे. आपण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांमध्येच काही ना काहीतरी क्वालिटीज असते, पण ते प्रूव्ह करू शकत नाही, करण्याचं आहे, कुठेतरी कमी पडतात. मग अशा वेळी हल्लीचं जे जनरेशन आहे किंवा हल्लीची तरुण मुले, ती पुन्हा एकदा निराश होतात, डिप्रेस होतात, असं आहे. पण त्यांना असं वाटतं की मला हे काम करता येत नाहीये, इट मीन्स आय एम फिनिश, असं आहे. तुला काय वाटतं याबद्दल? मला असं वाटतं की जर डिप्रेशन असेल तर ही एक मेडिकल कंडिशन आहे. म्हणजे ॲक्च्युअल डिप्रेशन जर कोणाला वाटत असेल तर त्याची बऱ्याचदा कारणं केमिकल असू शकतात, फिजिओलॉजिकल असू शकतात, शारीरिक चेंजेस असू शकतात. त्यामुळे ते त्या लेवलला गेलं तर डॉक्टरांची हेल्पच हवी. त्याच्याशिवाय दुसरं आपण काहीच करू शकत नाही. आणि ॲज अ बिहेवियर एक्सपर्ट मला असं वाटतं की डिप्रेशन आहे की नाही हे डिटेक्ट करणंसुद्धा डॉक्टरांचं काम आहे. त्यामुळे स्वतःचं स्वतः आपण हे नाही करायला पाहिजे. हॅव्हिंग सेड दॅट आपल्याला बऱ्याचदा निराशा वाटते आणि निराशा ही टेम्पररी असते.
जर तुम्हाला वाटणारी निराशा ही हटतच नसेल महिनोन महिने, तर डॉक्टरांकडे जाण्याची खूप गरज आहे. पण जर तुम्हाला सायकलमध्ये असं वाटत राहत असेल की अरे हे जरा जरा आपण अपयश येणार असं वाटलं, तुम्हाला अचानक खूप भीती वाटते किंवा निराशा वाटते, तर त्यावेळी आपण स्वतःच्या वागणुकीचा किंवा व्यक्तिमत्वाचा थोडासा तटस्थपणे विचार करायला पाहिजे, जो आपल्याला येत नाही. स्पेशली आजची जी यंगर जनरेशन आहे किंवा ज्यांना आपण जेनझी म्हणतो, त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे. असं त्यांच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या लोकांना खूप वाटत राहतं. पण मी आय एम अ व्हेरी प्रो जेनझी. मला असं वाटतं की त्या लोकांना माहीत आहे की त्यांना काय हवं आहे आयुष्यामध्ये. पण थोडासा प्रॉब्लेम त्यांच्यात असा आहे की आपण जेव्हा मोठे झालो, एक पिढी पुढची किंवा आपल्याही आधीच्या पिढीमध्ये, तेव्हा घरामध्ये ना खूप सिक्युरिटी होती, खूप स्टेबिलिटी होती. म्हणजे बऱ्याच लोकांच्या केसमध्ये आपल्या आया घरी घरी असायच्या, त्या कामाला नाही जायच्या. त्यामुळे आपण घरी आलो की आई घरी असायची. बाबा जनरली त्यांचं जॉब डिव्हिजन खूप क्लिअर होतं. त्यामुळे वाद झाले तरी आपल्या समोर बरेचसे वाद व्हायचे नाहीत किंवा हे माहीत होतं की आई-बाबा काहीही झालं तरी एकत्र राहणार आहेत. भांडणं होतात, पण आपण सगळे ॲज अ फॅमिली एकत्र राहणार आहोत. त्यामुळे जेव्हा मनामध्ये सायकॉलॉजिकल लेव्हलला जेव्हा खूप सिक्युरिटी वाटते ना, तेव्हा माणूस रिस्क जास्त घेऊ शकतो. म्हणजे इमॅजिन तुला जर ते बंजी जंपिंग करायचं असेल, तर तुझा रोप जर खूप स्ट्रॉंग बांधलेला असेल, तर तुला बंजी जंपिंग करताना भीती नाही वाटणार. पण जर तुझा रोप नीट बांधलाय की नाही याची खात्री नसेल, तर जंप करायचा ऑप्शनच नाही आहे. आपण छोट्याशा उड्या मारून परत येऊ. आता जेनझीच्या केसमध्ये ते जेव्हा मोठे झालेत, तेव्हा बरीचशी जेनझी मंडळी ही स्वतः मोठी झाली आहेत. आपण सगळ्या जणांनी बघितलं की या जनरेशनचे जे आई-वडील आहेत, म्हणजे वर्किंग आहेत सगळे आणि जास्त काम करत लागल्यामुळे आणि विच इज अ ग्रेट थिंग, मुलांना मोठं होत असताना स्वतःची जबाबदारी खूप लवकर घ्यावी लागली आणि ती जबाबदारी घेताना आपल्याला जे 2 पावलं जमतील तेवढंच करण्याची सवय मुलांना लागली. आजही कामात जेवढं जमेल तेवढंच आपण करतात ती मुलं. कारण तेव्हा लहान बाळाला किती आपण कष्ट देणार. त्यामुळे त्याला जेव्हा स्वतःला 2 पुस्तकं उचलून जाऊन घेण्याची क्षमता असेल, तर ती तेवढीच घेऊन घेतली गेली. आजही तेच होतंय. म्हणजे मानसिकता बदलली नाहीये, पण मानसिकता अशी असण्याचं कारण मला असं वाटतं की कधी-कधी आपण लक्षातच घेत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर बरोबर आहे, म्हणजे कधी-कधी थोडं जास्त होतं. पण ते जेनझी जे मागतायत, ते थोडंसं असं हे म्हणतात ना, की आम्हाला रिस्पेक्ट द्या, आम्हाला इन्फॉर्मेशन द्या, आम्हाला फक्त काम हे आमच्या आयुष्यातलं गोल नाही आहे. आम्हाला काम करत असताना स्वतःची काळजी पण घ्यायची आहे, आम्हाला म्युझिक पण ऐकायचं आहे, आम्हाला हॉबीज पण ठेवायच्या आहेत. आता खरं पाहायला गेलं तर आपल्या जनरेशनला जर हे मिळालं असतं, तर आपण पण किती आनंदी झालो असतो. पण आपण मानून चाललं, की अरे काम करायचं म्हणजे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील आणि फक्त काम करावं लागेल. आणि ते या पूर्ण पद्धतीला क्वेश्चन करतात ॲक्च्युली. नाही, अगदी उत्तम सांगितलेस तू. पण हे बघताना आपण त्यांना सगळं करायचं आहे. आताच्या मुलांना सगळ्यामध्येच इंटरेस्ट असतो त्यांना. काही ठराविकच गोष्टींमध्ये इंटरेस्ट असं नाही आहे. पण सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना नॉलेज तसं पण असतं. पण हे नॉलेज ते स्वतःसाठी किती वापरतात हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. आणि आज आपण बघतो की त्यातूनच मग ज्यावेळी त्यांना एखाद्या कामामध्ये सक्सेस मिळत, म्हणजे सक्सेस म्हणण्यापेक्षा हवं तसं त्यांना ते यश मिळत नाही. म्हणजे त्यांचे पर्सेंटेज त्याच्यामध्ये त्यांना मायनस दिसायला लागतात की नाही, याच्यात मला एवढे पर्सेंटेज पाहिजे होते. तर ते एकदम त्याच्यामध्ये निराश होतात असं आणि मग ते म्हणजे कोलॅप्स होतात. बरोबर. आणि हे कोलॅप्स होण्याचं कारण आहे, कारण पूर्वी माझ्या जोशी काकूंच्या मुलीला आलेले मार्क तिच्यापेक्षा 2 जास्त मिळाले तरी माझी आई खुश असायची. पण आत्ता जे मार्क आहेत ते पूर्ण नॅशनल लेव्हलच्या कॉम्पिटिशनमध्ये रिपोर्ट. आई नो, मला भीतीच वाटते, 100 पैकी 100 येणारी 10 लोक काय म्हणजे. पण इमॅजिन की आत्ता जर ते स्टँडर्ड्स असतील, म्हणजे पूर्वी आपल्याला कॉम्पिटिशन पण नाही, जे स्टँडर्ड्सच वाढलेत. म्हणजे पूर्वी आपल्याला कॉलेजमध्ये असताना एखादं नवीन बॅग वगैरे मिळाली की आनंद व्हायचा. आता प्रत्येकाच्या हातामध्ये महागातले फोन आहेत आणि त्या फोनसोबत अजून काहीतरी गॅजेट आहे आणि त्याच्यासोबत अजून काहीतरी आहे. मग ते सगळं जर नसेल तर मी कमी पडतोय अशी भावना होते. आणि खूप इंटरेस्टिंग आहे, सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण सेल्फ एस्टीम म्हणतो. ती सेल्फ एस्टीम ही मला माझ्याविषयी काय वाटतं आणि लोकांना माझ्याविषयी काय वाटतं या दोघांतून बनलेली असते.
तर त्यामुळे जर लोकांना माझ्याविषयी जे वाटतं ते माझ्याकडे गोष्टीच कमी असतील तर त्यांना कमी वाटेल, मार्कच कमी असेल तर कमी वाटेल, माझ्याकडे जर चांगली गाडी नसेल तर कमी वाटेल, अशी जर भीती सातत्याने असेल तर मनामध्ये स्वतःची जी इमेज आहे ती कमी व्हायला लागते. आणि ती जर कमी होत असेल आणि ती जर इमेज इथे असण्याऐवजी जर इथे असेल ना, तर आपण सातत्याने त्याला कॉम्पन्सेट करायला गोष्टींची अशी शिडी बनवत राहतो. म्हणजे समोरच्यांना दाखवण्यासाठी आपण स्वतःला प्रूव्ह करतोय. कारण आपल्याला मनामध्ये स्वतः आपण पुरेपूर नाही आहोत अशी भीती वाटत राहते. इन्सिक्युरिटी. जर मला वाटत असेल की मी लोकांपेक्षा चांगली नाही दिसत आहे, मग माझे सोन्याचं कडं बघणं जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. मग माझी साडी, मग माझे कानात, या सगळ्या गोष्टींनी तरी माझ्याकडे तुम्ही बघाल अशी जी भावना आहे ती सेमच आहे. म्हणजे आपल्याला वाटतं हे नवीन आहे, पण हे नवीन नाही आहे. मेरी साडी उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसे, हा प्रश्न आपण 25 वर्ष विचारतोय, राईट. त्यामुळे हे कंपॅरिझन करणं हे कुठून येतं? जेव्हा मी जशी आहे तशी मला पुरेपूर आहे असं वाटत नाही, तेव्हाच मला लोकांशी कम्पेअर करायची गरज वाटते आणि तो प्रॉब्लेम आहे इकडे. पण हे प्रोफेशनल लाईफमध्ये पण यायला लागले, जसं आपण म्हणतोय. आपल्या बरोबरचाच कलिग्स जर पुढे गेला तर दुसरा मागचा लगेच थोडा इन्सिक्युअर होतो. का होतो? कारण उपाशी आहे. पण हे करण्याची म्हणजे काय गरज आहे कविता? कारण लोक उपाशी आहेत. जर माझं पोट भरलेलं असेल ना, तर पंगतीला बसलेल्या सगळ्या लोकांना भरपूर खायला मिळालं तरी मला काही फरक पडत नाही. पण जेव्हा मला भूक लागली आणि मला मिळत नाहीये आणि तुला मिळतंय म्हणून तुझ्या ताटात बघण्याची मला गरज वाटते, हा मुद्दाच लोकांना कळत नाही. आणि आपली भूक काय आहे ही लोकांना असं वाटतं. ह्याचा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की माझी भूक ही व्हॅलिडेशनची खूप जास्त आहे. तर तू बघितलंस तर सोशल मीडियावर आपण जे काही टाकू तेव्हा लगेच लाईक्स किती आले, ओके, शेअर किती, कॉमेंट्स किती झाल्या. मग एक मुद्दा आहे की मी जशी आहे तसं स्वतःला प्रेझेंट करणं आणि मग बघणं लाईक्स किती आले. दुसरं, मी तेच टाकणं ज्याच्यात लाईक्स जास्त येते. हा बदलाव झालाय ना, की पूर्वी असं होतं, सुरुवात अशी होती की मी अशी आहे, आज मी हे बनवलं, आज मी असं वागले, हा माझा विचार आहे. मग ज्यांना लाईक्स आले ते माझी लोक, ज्यांना आवडलं आणि त्यांना नाही. पण आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दॅट हॅज चेंज्ड. नाव वी आर क्रिएटिंग स्टफ दॅट विल बी लाईक्ड बाय पीपल. म्हणजे तुला माझं काम आवडावं. म्हणजे तुला काय आवडतं? लाल रंग का? अच्छा, लाल रंग टाकला की सगळ्यांना आवडतं. अच्छा, मग मी लाल रंगाचं टाकेन. असं जे व्हायला लागलेलं आहे, समोरच्यांचा जास्त विचार करायचा. आणि त्याच्यामुळे माझ्या आनंदाचा जो रिमोट कंट्रोल आहे तो तुझ्या हातात आहे. आणि मग तू जे बटन दाबशील त्याच्यानेच मला आनंद मिळणार आहे. आणि अशी एक नाही, 10 लोक, आपण 10 लोकांना 10 रिमोट्स देतो आणि म्हणतो की अच्छा, ह्यांनी सगळ्यांनी बटणं बरोबर दाबली ना की माझा दिवस चांगला जाईल. आणि ते शक्यच नाही. प्रोफेशनल लाईफमध्ये जेव्हा असा बिहेवियर पॅटर्न असेल तर प्रोफेशनल लाईफ पुढे म्हणजे गडबडलंच ना मग. हो ना, कारण मी मला जे हवं ते करतच नाही, मी तुला जे आवडेल तेच करत राहते. आणि मग आपल्या सगळ्यांना, फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मी 19 वर्षाची होते. आणि तेव्हा मी जेव्हा व्यक्तिमत्वाचं अनालिसिस करायला लागले तेव्हा एवढीशी लहान मुलगी काय सांगणार असं लोकांना वाटलं. माझ्या बाबांना सुद्धा हे पटलं नाही, म्हणून त्यांनी मला त्या वयामध्ये सांगितलं की जर स्वतःचं करायचं असेल तर ज्या सिमरन ज्या जिले आपली जिंदगी, असं म्हणून बाबांनी सांगितलं तू स्वतःचं स्वतः कर, म्हणून मला घरातून बाबांनी जायला सांगितलं. पण तेव्हा जर बाबांना जे पटलं असतं किंवा लोकांना जे पटलं असतं ते मी केलं असतं ना, तर मला असं वाटतं की आज मला जे माहीत होतं की मला हे कळतंय किंवा मला हे पटतंय ते मी कधीच करू नसते शकले. कधी कधी आपल्या करिअरमध्ये लोकांना पटत नसणाऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आणि त्यांना पटत जरी नसल्या तरी मी माझ्या स्वतःचं नैपुण्य त्याच्यात बिल्ड करणारी कमिटमेंट मला असावी लागते. जर ती असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. जर ती नसेल तर आज कोणाला आवडलं नाही, उद्या कोणी व्हॅलिडेट नाही केलं, परवा कोणी ॲक्सेप्ट नाही केलं, मग कोणी क्लायंटनी पटलं नाही, अशी बरीचशी कारणं आपल्या मनात येतात. आणि जर ही कारणं तुला थांबवत असतील तर कॅरल ड्वेक नावाच्या एक खूप मोठ्या रिसर्चर होत्या, त्यांनी माइंडसेट नावाचं पुस्तक लिहिलं. ह्याचं मला खूप आवडतं आणि त्याच्यावर मी खूप शिकवते सुद्धा आणि त्याचा विचार पण खूप लोकांना वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये वगैरे सांगते. पण त्या काय म्हणाल्या की समजा झालेल्या चुकीमुळे, मिळालेल्या रिजेक्शनमुळे किंवा लोकांना काही पटलं नाही, या कारणास्तव, या भीतीस्तव जर मी जे काम करते ते मी करणं बंद करत असेन तर माझा माइंडसेट हा फिक्स्ड माइंडसेट आहे.
आणि जर मला एखादं चॅलेंज आलं, कोणाला काही आवडलं नाही, कोणाला काही पटलं नाही, तरीसुद्धा मी विचार करत असेन की अच्छा हे जमलं नाही आहे, मी अजून काय बदलू शकेन. अच्छा हे होत नाही आहे, मग मी आता अजून काय प्रयत्न केले. मोल्ड करत जाणं हा ग्रोथ माइंडसेट आहे. तर त्यामुळे लोक काय करतात माहिती आहे, आता समजा उद्या तू चहा बनवलास आणि तू प्रचंड चांगला चहा बनवलास, तर तू चांगली गायिका होशील का? नो नीड. नो नीड आहे, नॉट रिलेटेड. तसं जर तू खूप वाईट चहा बनवलास तर तू वाईट गायिका होशील का? मग तसं जर तुझं काम उद्या फसलं तर तू वाईट व्यक्ती का होतेस? समजा माझं काम खूप चांगलं झालं तर मी एक्स्ट्रा थोडे न होणार आहे. मी तशी व्यक्ती आहे, माझं काम चांगलं झालं हे आपल्याला कळतं. पण काम जेव्हा फसतं किंवा आपण फेल्युअर होतं आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये, तेव्हा आपण स्वतःला सांगायला लागतो की अरे मी वाईट आहे, मी कमी पडते, मला जमत नाही. आपण स्वतःला दोष देतो आणि ते दोष देणं ह्याच्यामध्ये आपली सेल्फ एस्टीम कमी होते. आणि एकदा सेल्फ एस्टीम कमी झाली की मग आपल्याला गोष्टी लागतात, त्याच्या बाजूला शिड्या बांधाव्या लागतात टू मेक आवरसेल्व्स फील बेटर. पण ज्यावेळी म्हणजे असं आपलं तू म्हणतेस की जसं की आपल्याला सेल्फ इस्टीम आपल्याला स्वतःला म्हणजे ती करावी लागते, सेल्फ इस्टीम स्वतःसाठी तयार करावी लागते. जेव्हा तुम्ही डाऊन फील करता तेव्हा, तुम्ही जेव्हा ड्रेन फील करता तेव्हा, असं कॉर्पोरेट लाईफमध्ये जगताना खूप चॅलेंजेस आहेत. एक जण जरा जरी खुर्चीवरनं जरी उठला, दुसरा लगेच बसायला तयार असतो. इट्स लाईक अ म्युझिकल चेअर, संगीत खुर्चीचा तो प्रयोग असतो. असं अशा वेळी या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला कसं टिकवून ठेवायचं? जॉब तुमचा टिकेल की नाही टिकणार हे कधीच कोणी सांगू नाही शकत. खूप मोठ्या लोकांचे खूप सिक्युअर्ड जॉब एका प्रॉब्लेममुळे, एका मिस्टेकमुळे गेलेले आहेत आणि आपण सातत्याने ते पाहत राहतो. त्यामुळे हे नाही माहिती की तुमचा जॉब टिकेल की नाही, पण तुम्ही या वादळात टिकाल की नाही हे आपण ठरवू शकतो. मी बऱ्याचदा लोकांना सांगते की जेव्हा गोष्टी डिफिकल्ट होतात तेव्हा मी स्वतःला एवढंच सांगते की गोष्टी बरोबर होतील की नाही मला माहीत नाही, पण आय विल नॉट गिव्ह अप अंटिल आय फाइंड अ सोल्युशन, हे मला माहीत. कॉन्फिडन्स गोष्टीवर नाही अजून, पण माझ्या कन्सिस्टन्सीवर किंवा माझ्या डेडिकेशनवर माझा विश्वास तेव्हाच असेल जेव्हा मी डेडिकेटेडली बऱ्याच गोष्टी करत असेल. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. ह्याच्यात लोकांना दुसऱ्यांना केलेलं प्रॉमिस खूप टिकवून ठेवतात. आईला दिलेला शब्द, बायकोला दिलेला शब्द, मुलांना दिलेला शब्द, बॉसला दिलेला शब्द, मित्रांना. पण स्वतःला दिलेला शब्द आपण टिकवूनच ठेवत नाही. आणि जर तुम्ही स्वतःला दिलेला शब्द, आता ठरवलं की आता मी रोज आता ना सकाळी लवकर उठणार या आठवड्यात, आणि आपण स्वतःला जे प्रॉमिस केलं आहे ना, बाकी कोणाला माहीतही नाही. जर स्वतःला केलेलं प्रॉमिस आपण महत्त्व नाही दिलं तर आय कॅन गिव्ह यू इन रायटिंग की लोक तुम्हाला महत्त्व नाही देणार. आणि तुम्ही म्हणाले पण मी सकाळी उठलो की नाही कोणाला कळतं. तुमच्या वळणात येतं, तुमच्या बोलण्याच्या एनर्जीमध्ये ते येतं. जेव्हा आपण आपल्या शब्दाला खूप महत्त्व देतो तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांना कळतं ह्या व्यक्तीशी आपण असंच कॅज्युअली नाही बोलू शकत. आपण म्हणतो ना शब्दाला वजन आहे. कोणाच्या शब्दाला वजन आहे? जो आपल्या शब्दावर चालतो त्याच्या शब्दाला वजन आहे. जर तुम्हाला हवं असेल की लोकांनी मला ऑर्गनायझेशनमध्ये जास्त महत्त्व द्यावं, तर तुम्ही विचार करा की तुम्ही जे म्हणाला आहात ते तुम्ही करून दाखवता का? आणि ते जर पब्लिकली करून दाखवायचं असेल तर तुम्हाला हे आचरणात आणावं लागेल. आणि त्याचा अर्थ की रोज ज्या गोष्टी, आणि मग नका म्हणू 2 म्हणा आणि 2 करा. तुम्ही म्हणालात मी फक्त 5 मिनटं लवकर उठणार, चालेल. फक्त आज 3 पानं वाचणार पुस्तकातली, चालेल. पण तुम्ही जे काही म्हणाल ते करणं गरजेचं आहे. छोटं करून हवं तर पुढच्या आठवड्यात 1 पान एक्स्ट्रा ॲड करा, चालेल. पण इफ यू गिव्ह अ प्रॉमिस, इफ यू मेक अ प्रॉमिस टू युअर सेल्फ, यू हॅव टू फॉलो दॅट प्रॉमिस. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही हे करत राहिलात तर सेल्फ एस्टीम बिल्ड होते. स्वतःवरचा विश्वास हा खोटं, कारण तुम्ही लोकांची भले खोटं बोलाल की अरे मी आजारीच होतो, माझी तब्येतच हे होती का, जे काही सांगाल, पण इट इज सेल्फ एस्टीम इज युअर इमेज इन द मिरर. त्या आरशाला सगळं माहीत आहे. मग तुम्ही जर आरशातल्या माणसाशी खोटं बोलायला लागलात तर मग ते नाही बिल्ड होणार सेल्फ एस्टीम. पण आरशातल्या माणसाला जर माहीत असेल की अरे मी जर म्हणाले तर मी पूर्ण ट्राय केलं, जमलं नाही, पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला, तर कॉन्फिडन्स वाढतो. पुढच्या वेळी समजा मी म्हणेन की हा मी करेन, तर आतून आवाज नाही म्हणा करशील का, उठायला तर होत नाही तुला, स्वतः पण कसा येतो हा डाऊट? कृतीतून येतो.
म्हणजे आपण असं नाही की आपण उगीच डाऊट करतो. मी लोकांना बऱ्याचदा सांगते, तर तुम्हाला सेल्फ डाऊट येत असेल ना, बऱ्याचदा तुमच्या सेल्फ डाऊटला सत्य माहीत आहे म्हणून तो येतो. की त्याला माहीत आहे की तू नाही उठणार, तू नाही डाएट फॉलो करणार, तू म्हणतोयस आता उत्साहात पण नाही करणार. पण जर आपण हे चेंज केलं आणि स्वतःला हे डिसिप्लिन लावलं की मी सोडणार नाही जोपर्यंत उत्तर मिळत नाही आहे, मी ह्या प्रॉब्लेमचं जे काही डिफिकल्टी असेल मी कॉन्सिक्वन्स घेईन, पण मी हे डील करणार आहे, ऑटोमॅटिकली यू स्टार्ट ट्रस्टिंग युअर सेल्फ मोर. आणि तो कॉन्फिडन्स आहे ना कविता, कोणीच घेऊन नाही जाऊ शकत. तो कॉन्फिडन्स तुम्हाला म्हणजे यशापर्यंत नेतो, सक्सेस आणतो आणि तुमच्याकडे. तो जो कॉन्फिडन्स आहे तो कृतीतला कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आता समजा मी स्वतःला खूप सांगितलं की मला खूप चांगली डाळ बनवायची आहे, खूप मस्त डाळ बनवायची, असं करून मी स्वतःला सांगितलं आणि बनवायची चांगली डाळ, पण मी तर रेसिपी वगैरे बनवली आणि मी एकदा प्रयत्न केला. वर्सेस जर तुमच्याकडे जेवण बनवणारे जे महाराज असतील, ते 30 वर्ष डाळ बनवत आहेत, त्यांना डाळीविषयी बोलता येत नाही खूप, पण त्यांना डाळ बनवायला सांगा. कृतीमध्ये एवढं आहे की तुम्ही तुला झोपेतून उठवा, ते कसल्याही पद्धतीची डाळ कशी एकदम सुंदरच बनवतील. मग फक्त बोलून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड नाही होत. कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला त्याला कृतीची साथ लागते आणि इथे लोक खूप कमी पडतात. लोक बऱ्याचदा ॲफर्मेशन करतात आणि त्यांना वाटतं की ॲफर्मेशन करून होतं. ॲफर्मेशन हा 20% भाग आहे जो कमी पडतो बऱ्याच लोकांचा, म्हणून त्यांना असं म्हणजे पूर्वी लोक फक्त कृती करायचे आणि ॲफर्मेशन नाही करायचं आहे. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये लोक फक्त ॲफर्मेशनच करतात आणि कृतीच नाही करत. कृती जोपर्यंत आपण करत नाही, ॲक्शन, बी अन ॲक्शन हिरो, मी असं सगळ्यांना सांगते. लिडरशिपसाठी कुठल्या क्वालिटीज असायला हव्यात? हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय, तुमचे लिडरशिपचे जे काही चॅलेंजेस आहेत त्या पद्धतीने ते बदलावं लागतं. पण सगळ्यात महत्त्वाचा माझा अप्रोच लिडरशिपला आहे व्हॉट वी कॉल सिच्युएशनल लिडरशिप. म्हणजे मी असा लीडर आहे, माझं काम असंच चालतं, हे चालणं बंद झालं आहे बऱ्याच वर्षांपूर्वी. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये मी आणि माझी टीम एकत्र येऊन आम्हाला कसं सोल्युशन शोधावं लागेल ह्याची अडॅप्टेबल तयारी ज्या लीडरकडे असते तो खरा लीडर आहे. म्हणजे टीमला घेऊन सोबत जाणार. म्हणजे आता असं होतं, पूर्वी असं व्हायचं की लीडर इथे बसलाय आणि इथे टीम चालू आहे आणि लीडर टीमला सांगायचा की तू हे कर, तू हे कर, तू हे कर, आणि टीम त्यांचं ऐकायची. पण आता खरं पाहायला गेलं तर आता समजा जे यंग टीम्स किंवा न्यू जनरेशन आणि नवीन जे बिझनेसेस आहेत त्यांना माहीतच नाही काय प्रॉब्लेम येऊ शकतात. मग त्यांना प्रॉब्लेम्सच नवीन आहेत. आता पूर्वी तुला माहित होतं की समजा मी इंटरव्ह्यूअर झाले तर असं सेटअप असणार, कोणी विचार केलेला असं सगळे कॅमेरा घेऊन कोणाच्या घरी जाऊन शूट, असं नव्हतं ना, एक विशिष्ट पद्धतीने. आता आपले चॅलेंजेस नवीन आहेत, आपल्याला सोशल मीडियासाठी वेगळं काही करावं लागतंय. त्यामुळे आत्ताचा जो लीडर आहे ना त्याला अडॅप्टेबिलिटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तू आणि तुझी टीम हे वेगळे नाही आहेत. यू अँड आय, टीम आणि मी, आपण एकत्र आहोत आणि आपल्या समोर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मलाही उत्तर नाही माहिती, पण आपण मिळून बेस्ट पॉसिबल उत्तर शोधायचं आहे. ही भूमिका ज्या लीडरची असेल ना त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे टीमला एकत्र घेऊन, ग्रुपला एकत्र घेऊन त्यांच्यावर डिस्कशन करून तो करेल, तो खरा लीडर. तो खरा लीडर आजच्या काळातला. कारण त्याला माहीत नसेल तरी चालेल, कारण कोणालाच नाही माहिती. आपल्यापेक्षा जास्त AI ला माहीत आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे. तर त्यामुळे उत्तरं असलेला लीडर आजकाल नाही आहे. जो लीडर चांगले प्रश्न विचारू शकतो आणि एकत्र उत्तरं शोधू शकतो, लोकांना एकत्र ठेवून, तो जास्त महत्त्वाचा. जो मला असं वाटतं की आजच्या लीडरला ग्रोथ मोड मध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी असा रिसर्च केला की जेव्हा मी लोकांना शिकवत होते की मी जनरली हाय परफॉर्मन्स लिडरशिपविषयी बोलते, म्हणजे अंडर प्रेशर एखादी खूप कॉम्प्लेक्स सिच्युएशन असताना कसं लीड करायचं, हा माझा रिसर्चचा टॉपिक आहे. आणि ते करत असताना मला जाणवलं की मी मग कुठल्या लोकांसोबत, तर मग जे ॲथलीट्स आहेत किंवा जे लीडर्स खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा ज्यांच्या हाताखाली खूप मोठी टीम आहे किंवा आत्ता खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे, अशा लोकांना मी कोच गेले 20 वर्ष मी अशा लोकांना कोच करते. मग मला जाणवलं की लोक काहीतरी वेगळं करतात, माहिती आहे का, की अशा प्रॉब्लेममध्ये जाताना ते नॉर्मल दिवसासारखं नाही बघत आपल्या दिवसाला, ते स्वतःला एका विशिष्ट मानसिकतेमध्ये टाकतात आणि त्या मानसिकतेमध्ये ते आपल्या सगळ्यात बेस्ट माइंड, बेस्ट बॉडी, बेस्ट एनर्जीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात, जसं एखादा क्रिकेटर करेल.
त्याला माहिती आहे तर वर्ल्ड कप आहे, तर तो तो आरामात नाही उठणार. तो सकाळी लवकर उठेल, स्वतःला वॉर्मअप करेल, मॅचच्या आधी तयारी करेल, स्वतःला एक असं इंटेंट करेल आणि फिजिकली प्रिपेअर. आणि तसं आपण का नाही करत? तर त्याच्यासाठी मी एक छोटीशी टेक्निक डेव्हलप केली आहे. मी त्याला असं म्हणते की ग्रोथ मोड ऑन. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्येच एक फिक्स माइंड असतं जे म्हणतं चुका नको करायला, कशाला हे हे नाही नाही जाऊ दे कशाला असं म्हणणारं. आणि दुसरं एक माइंड असतं जे म्हणतं की अरे करून बघूया ना, की हा वेगळा अप्रोच कसा वाटेल, ह्याच्यात अजून काय केलं तर इम्प्रूव्ह होईल. हे दोन्ही आपल्यामध्ये असतं. फॉर एक्झाम्पल, जर मी तुला विचारलं कविता की अशी कुठली सिच्युएशन आहे ज्याच्यात प्रॉब्लेम खूप मोठा होता आणि खरं तर तू कोलमडायला पाहिजे होतंस, पण तू खूप शांत होतीस आणि तू सगळ्या सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम असतानाही तू त्या उत्तराकडे बघत राहिलीस आणि तू कसं काय तुला सुचलं माहीत नाही, पण तेव्हा तू एवढी शांत असल्यामुळे ते उत्तर तुला मिळालं. असं झालंय का? कधी झालंय सांग आम्हाला. मोस्टली हे असं म्हणशील तर म्हणजे माझी आई गेली तेव्हा मोस्टली, कारण आईचे अंत्यसंस्कार मला करायचे होते. हो, ते मी केलं होतं. आता तू विचारलंच म्हणून तर तेव्हा मी खूप अशी हे झाले होते, ऑलरेडी पॅनिक होते. सगळी सिच्युएशन म्हणजे खूप अशी वेगळीच होती ती. आणि मी त्या झोनमध्ये पण आय थिंक की नाही मी करू शकते, मी केलं. म्हणजे आम्ही बहिणीच आहोत, भाऊ नाही आहे, त्यामुळे मी ते केलं. झाल्याच्या नंतर तो जे इफेक्ट असतो, नंतर मला आलं अरे मी हे काय केलं मग आईला वगैरे असं. मग मी त्या आणि आईला मी अग्नी कसा दिला, आईला मग मी हे कसं केलं असं हे नंतर मला झालं. आणि आय फील सो सॅड अबाउट इट. पण एक होतं की माझ्याकडनं तिने ती सेवा करून घेतली. नाही, पण त्या मोमेंटला जर तुला तू असं बाहेरून विचार करशील तर म्हणजे शक्यच नाहीये, माझ्यात तर हिंमतच मी करूच नाही शकत असं वाटतं आपल्याला. पण त्या मोमेंटमध्ये आपण एक स्वतःला एका विशिष्ट मानसिकतेमध्ये घेऊन जातो आणि दॅट व्हॉट यू डिड अँड दॅट्स इनक्रेडिबल, दॅट इज ग्रोथ मोड. की सगळं कोलमडत असताना सुद्धा मी जे योग्य आहे, जे जरुरी आहे, ज्याची गरज आहे, ती ऍक्शन मला वाटलं की आपण हे करायला हवं असं. तर मी आय डन दॅट. मी ते केलं होतं. हे जर आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे ती स्टेबिलिटी. आता विचार कर, ही तू जी एवढी शांत होती तीच तू छोट्याशा प्रॉब्लेमवर स्ट्रेस्ड आउट पण होते, ओव्हर थिंकिंगमध्ये पण जाते आणि तेव्हा तुला वाटतं की अरे माझं डोकं असं माझ्या विरुद्ध का वागतंय. अशा सिच्युएशनमध्ये टू गॅदर युअरसेल्फ आणि टू स्विच ऑन दॅट पार्ट ऑफ यू जो ऑलरेडी तुझ्यात आहे, त्याला मी ग्रोथ मोड ऑन असं म्हणते. आणि मी लोकांना सांगते की कुठल्याही सिच्युएशनमध्ये जर आपण स्वतःला सांगितलं 1 सेकंद घेऊन राईट लेग लेफ्ट लेग ग्रोथ मोड ऑन कर, राईट लेग लेफ्ट लेग ग्रोथ मोड ऑन. खूप छान आहे. आणि आपण असं केलं, आपण स्वतःला सांगितलं की अरे मला ओके आता मला नाही माहिती असं उत्तर काय आहे, पण राईट लेग लेफ्ट लेग ग्रोथ मोड ऑन. म्हणजे आपलं काहीतरी एक ऍक्टिव्ह होतं, स्टिम्युलेट होतं वाटतंय की नाही. आणि त्याने काय होतं, मी स्वतःकडे डिमांड करते की मला आत्ता थोड्या वेळासाठी 15 मिनिटासाठी 1 तासासाठी एका विशिष्ट फोकसने, कमिटमेंटने, सोल्युशन फोकस राहून उत्तर शोधायचं आहे. आणि आपल्या मनाकडे आपण असं मागू शकतो बरं का, पण आपण मागतच नाही. जसं आता समजा ताप आला असेल बाळाला, तर आई कशी तिला ताप आला असेल तरी विसरते आणि सगळं करायला लागते. आणि तेच जर स्वतःला ताप आला असेल आणि बाळ नसेल तर किती कष्ट पडतात आपल्याला उठायला. आपण मनाला ट्यून इन करू शकतो जर प्रायोरिटी बदलली थोड्या वेळासाठी. हे पूर्ण वेळ नाही राहू शकत, पण आत्ता मला प्रेझेंटेशन करायचं आहे, राईट लेग लेफ्ट लेग ग्रोथ मोड ऑन. मला माहिती आहे मला आता ह्याच्या पुढे थोडीशी भीती वाटू शकते. आता या सिच्युएशनमध्ये सतत स्वतःला तुम्ही स्टिम्युलेट करा. इन शॉर्ट सतत नका करू. तुम्हाला जेव्हा वाटेल किंवा दिवसातून 2-3 वेळा करा. कारण सतत केलं की दमायला होतं. कारण आपल्याला एवढं नाही करायचं असतं आपल्याला. त्यामुळे जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही असं केलं आणि मनाला ट्रेन करून ठेवलं तर तुम्ही पळू शकता जेव्हा सिच्युएशन बिघडते तेव्हा. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा सैनिक युद्धाच्या फील्डवर आहे, आत्ता वॉर चालू आहे, तर तेव्हा तो शिकू नाही शकत ना की कसं चालवायची बंदूक. ती त्याला आधी शिकलेली असायला पाहिजे, तेव्हा तो वापरू शकतो. मग जर आपल्याला अंडर प्रेशर जर खूप चांगलं वागायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला रोज थोडं 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 स्वतःला प्रिपेअर करायला पाहिजे. त्यामुळे दिवसातून 2-3 वेळा असं राईट लेग लेफ्ट लेग ग्रोथ मोड ऑन केलं की मग आपण स्वतःला ते प्रॅक्टिस करत राहतो. आणि जेव्हा प्रॉब्लेम येतो, जेव्हा चॅलेंज असतं,
तेव्हा आपण खूप चांगलं करतो. आणि बाय द वे लीडरशिपमध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला दिवसातून एक प्रॉब्लेम असा येत असेल ज्याचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे, सो इट इज ट्रेनिंग यू टू बी अ बेटर लीडर. कारण लीडरशिप इज ऑल अबाउट डीलिंग विथ अनकम्फर्टेबल सिच्युएशन्स आणि डीलिंग विथ डिफिकल्ट पीपल. बरोबर आहे. डीलिंग विथ डिफिकल्ट पीपल, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. येस, कारण एक्झॅक्टली. वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला टीम वर्कर बरोबर सगळं कोऑर्डिनेशन करायचं असतं, त्यांना घेऊन काम करायचं असतं. आणि कधी कधी तुम्ही आहात ना की जे त्या काय म्हणतो आपण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार तुम्ही आहात. बरोबर तुम्ही आहे. जाऊन सांगणार की अच्छा तुम्हाला फायर करावं लागतंय किंवा हे जमत नाहीये तुला, मग लोकांना राग येतो, मग ते सगळं मॅनेज करणं. Manage. म्हणजे डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन्स तुम्हाला उद्या खूप चांगली करायची. तुम्ही जेवढे चांगले लीडर बनाल, जेवढे प्रमोट व्हाल, तेव्हा तुम्हाला हेच करायचं आयुष्यात की डिफिकल्ट प्रॉब्लेम्सना डील करायचंय आणि डिफिकल्ट लोकांना डील करायचंय. म्हणजे प्रमोशन बरोबर हे टेन्शन पण येणारच आहे. मग त्यासाठी स्किल बिल्ड करूया ना. स्किल बिल्ड करा. असं How to नका. deal with that हां, मग situation. अभ्यास करा या गोष्टीचा की काय करायला पाहिजे. आणि खूप खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे बघायला गेलं तर. अशी काही लोक आहेत जी तुमच्यापेक्षा चांगली आहेत इन मॅनेजिंग पीपल. आहेत ना अशी लोक. Yeah. मग त्या लोकांना आपण ऑब्झर्व करूया. ओके. आपण अशी पुस्तकं वाचूया ज्याच्यात ह्याच्याविषयीच तुला बोलतात. तेच विचारते, अशी कुठली पुस्तक आहेत की जी हा जो माइंडसेट आहे ना, ह्याच्यामध्ये जे सारखं म्हणजे हे दोलायमान स्थिती होत असते, जमलिंग होतं आपल्याला, हो. हे करायचं की ते करायचं, तर कुठली पुस्तकं आहेत अशी, काय सजेस्ट मी जनरली अशी जी पुस्तकं आहेत ती इंग्रजीत वाचत असल्यामुळे मला त्यांचे ऑथर्स माहिती आहेत. कॅरल ड्वेक नावाच्या ज्या ऑथर आहेत त्यांचं माइंडसेट नावाचं एक पुस्तक आहे. अप्रतिम आहे. कारण ते ह्याविषयी बोलतं की आपण ग्रोथ माइंडसेट किंवा फिक्स माइंडसेटमध्ये कसे अडकलेले असतो. दुसरं एक पुस्तक आहे ज्याचं माझे एक ट्रेनर होते मार्शल गोल्डस्मिथ, त्यांचं हे पुस्तक आहे. ते लीडरसाठी मस्ट रीड असं पुस्तक आहे. व्हॉट गॉट यू हिअर वोंट गेट यू देअर. म्हणजे जे काही करून तुम्ही इथे पोहोचला आहात ते चांगलं आहे, पण आता समजा नवीन काही करायचं असेल तर स्वतःला नव्याने घडवावं लागेल. आणि त्या पुस्तकात ते लोकांशी बोलताना जे कॉम्प्लिकेशन्स येतात त्याविषयी मोठ्या प्रमाणात त्याविषयी बोलतात. तर ते पुस्तकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये यांची भाषांतर केलेली सुद्धा पुस्तकं असतात, ट्रान्सलेटेड बुक्स पण आहेत मला वाटतं. ही 2 आहेत की नाही मला माहीत नाही, हां, पण maybe. मला मराठीमध्ये आनंद नारळकर यांचं स्वभाव विभाव नावाचं जे पुस्तक आहे ते मी 2000 मध्ये वाचलेलं आणि ते आजही माझ्या बुकशेल्फमध्ये आहे. आणि मला प्रचंड आवडतं कारण त्यांचं जे लिखाण आहे ते ऑब्झर्वेशनल सायकॉलॉजीवर लिहितात. म्हणजे हा व्यक्तीने असं केलं म्हणजे भूमिका अशी होती आणि मग त्याच्यामुळे मग ते तुम्हाला हेही शिकवतात वाचता वाचता की तुम्ही नक्की काय बघायला पाहिजे. तर त्यामुळे त्यांची सगळीच पुस्तकं वाचायला. नक्कीच. मला एक विचारायचं आहे तुला अदिती, की लाईफमध्ये आता आपण म्हणतोय लीडरशिपवरती आपण बोलतोय, आपण वर्क कल्चरवरती बोलतोय, वर्क स्ट्रेसवरती पण बोलतोय, हाऊ टू डील विथ दॅट सिच्युएशन ह्याच्यावर पण बोलतोय. लाईफमध्ये प्लॅन ए आणि बी असायला हवेत का? हो, खूप गरजेचं आहे. म्हणजे आताचं जे प्रोफेशनल लाईफ आहे कोणालाही किंवा आताचं जे कशातही कॉम्पिटिटर लाईफ आहे आताची, मला असं वाटतं की कशातही असायला पाहिजे. लोक असं म्हणतात की एकच प्लॅन ठेवा आणि तोच पूर्ण होतो असं पहा आणि त्याच्यात तुमचं सर्वस्व झोकून द्या. हे आपण प्लॅन बी ठेवून सुद्धा करू शकतो. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की एक ऑप्शन ठेवा आणि त्याला तुमचं सर्वस्व द्या आणि ऑप्शन बी नसायलाच पाहिजे. इट्स अ 300 मूवीमध्ये अशी ती थिअरी होती की ते एका बेटावर पोहोचतात आणि बोटच जाळून टाकतात. मग आता तुम्हाला परत जायचं असेल तर जिंकूनच जायला पाहिजे. आणि मला असं वाटतं एवढं करायची गरज नाही. आपण नाही वॉरवर आहोत, आपण आयुष्य जगतो आहोत. त्यामुळे डोक्यामध्ये मी तर असं लोकांना ट्रेन करते की कुठल्याही प्रत्युत्तर देताना, कुठल्याही स्ट्रॅटेजी करताना, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 3 उत्तरं शोधा. आणि असं मी स्वतःला डोक्यात ट्रेन केलं आहे इतक्या वर्षात. कारण समजा ह्या प्रश्नाचं उत्तर हे लागलं नाही तर माझ्या मनात सडनली अरे उत्तरच नाही असं नाही व्हायला पाहिजे. तर त्यामुळे थिंकिंग इन 3 पॉसिबिलिटीज इट्स अ ट्रेनिंग प्रोग्राम. आणि ते जर तुम्ही केलं तर ॲज अ लीडर तुम्ही शांत राहाल. त्यामुळे पॉईंट ए टू बी प्लॅन ए इज अ गुड आयडिया, पण प्लॅन बी अँड प्लॅन सी मस्ट बी क्रिएटेड इन युअर माइंड. मग करा ए. आणि 3 प्लॅन असले तरीही पहिल्या प्लॅनला आपण सर्वस्व देणं की नाही ही आपली चॉईस आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलं की मला हे कमिटमेंटने करायचं तर करू शकतो. त्यामुळे प्लॅन बी बंद करून काही उत्तरं सॉल्व्ह नाही होत.
ऍक्च्युली इट विल म्हणजे मेक यू तुम्ही- मोर काम. माणसांचे किती स्वभाव असतात, खूप. जितक्या व्यक्ती किती छटा येते माणसांच्या स्वभावाच्या. ऍक्च्युली छटा हजारो आहेत, पण ब्युटी ही आहे की लोकांना समजून घेताना ना मला असं वाटतं की पीपल आर लाईक पोएट्रीज, कवितांसारख्या आहे. गोइंग ऑन नाही, आणि त्यांना आपण जसं इंटरप्रिट करू ना, त्यामुळे Yes, त्या yes. एका वाक्याचे किती हवे तेवढे इंटरप्रिटेशन्स कसे कवितेत निघतात, तसेच एक प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगली व्यक्ती आणि वाईट व्यक्ती असं काही नसतं. मिक्स्ड. नाही, प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी चांगली किंवा वाईट वागू शकते, कारण तुम्ही त्यांच्यातले चांगले किंवा वाईट भाव ॲक्टिवेट करत असता. त्यामुळे तुमच्यावर पण खूप आहे इम्पॉर्टन्स की किती ते तुमच्याशी वागतील. त्यामुळे ती व्यक्तीच वाईट आहे, टॉक्सिकच आहे, ह्याच्यावर माझा विश्वास नाही, कारण मी एवढ्या प्रकारची लोकं बघितली आहेत. पण त्यांच्यातून तुम्ही काय निवडता आणि काय ॲक्टिवेट करता हे तुमच्या वागण्यावर खूप 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 डिपेंडंट आहे. जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न, जसं तू म्हणतेस की खूप बिहेवियरल पॅटर्न आहेत, खूप वेगवेगळ्या स्वभावाची माणसं या जगामध्ये आहेत. आजच्या काळामध्ये कुठल्या स्वभावाची माणसं ही अगदी आनंदाने जगू शकतात, ठामपणे जगू शकतात म्हणते मी? ज्यांना सिच्युएशनला ॲक्सेप्ट करण्याची तयारी आहे. मला म्हणजे काहीही झालं तरी ही गोष्ट करताना मला हे करायची गरज आहे म्हणून मी ती करणार, पण कुठलीही गोष्ट पर्सनली न घेता जर मी करत राहिले. त्याच्यात कबीरचा खूप सुंदर दोहा आहे. तो म्हणतो, कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहो से दोस्ती ना काहो से बैर. अशी लोक. हे बरोबर आहे. म्हणजे कोणाशी वादही नाही घालायचा. नाही, वाद घाला तुम्ही, पण तो वाद बैर नका बनवू. आणि मैत्री करा, पण मैत्रीमध्ये ह्या व्यक्तीच्या मैत्री असेल तर माझं होणार काहीतरी भलं आणि नसेल तर मी नष्ट होणार, असं नाही आहे. तुम्ही स्वतःवर मी लोकांना सांगत राहते की लीन ऑन अदर्स बट काउंट ऑन युअर सेल्फ. कारण तुमचा तुम्हाला पाठिंबा असला पाहिजे. लोक असतील किंवा नसतील, ते राहतील किंवा नाही राहतील, त्यांच्यावर जर तुमचं आयुष्य निर्भर झालं तर प्रॉब्लेम आहे. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना देखील आज आदितीकडनं खूप काही शिकायला मिळालं असेल. आज आदिती, तू वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमास आली याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. मला बोलावल्याबद्दल आणि एवढे छान प्रश्न विचारल्याबद्दल थँक्यू.